नमस्कार मंडळी. रंगगंधा कलासक्त न्यासच्या यूट्यूब चॅनलवर सर्व दर्शकांचं मनापासून स्वागत. निसर्ग आणि मानवाचं नातं हे तर सर्वपरिचित. त्यातही मानवी शरीर आणि निसर्गातल्या काही वनस्पती यांचं साधर्म्य तर सर्वसामान्यांना आश्चर्यचकित करणारं. निसर्गातली झाडं आणि मानवी भावभावनांची अशीच सुंदर सांगड घातलीये वृंदा भार्गवे यांनी आपल्या छोट्याशा कथेत. चला तर ऐकूया काष्ठाचे चंदन झाले. 2.5-3 वर्षांपासून समोरच्या झाडाला निष्पर्ण होताना पाहत होते. बाभळीचं झाड ते पिवळ्या फुलांनी डवरायचं तेव्हा कुठे त्याची दखल घेतली जायची. म्हणजे मोबाईलवर टिपायचं कोणीतरी. प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहता सारा पडद्यावरचा झूमचा आभासी खेळ. हळूहळू मात्र या वाढलेल्या झाडाला फुलं पानं सोडून गेले. ते एकटं एकाकी पडलं. बरेच दिवस महिने वाट पाहिली, पण पालवी कुठे ना. ऋतू वेळेवर बदलायचे तेव्हा. वर्षा, शरद, वसंत, हेमंत आपापल्या वेळेनुसार चोख हजेरी लावायचे. बाभळीला प्रत्येकाने कवेत घेतलं तेव्हा. बाई ग, जप, उरल्या सुरल्या फांद्यांची काळजी घे. बाभळीला ते कळत नव्हतं असं थोडंच असेल. आपल्याला तसा उपेक्षित जन्म मिळाला आहे. काट्यांनी कवच केलंय. आपण तसे सुरक्षित, पण समोरच्याच्या नजरेत बोचरे आणि इजा करणारे. त्यामुळेच होईल तेवढं पिवळं धम्मक व्हायचं नि डोळ्यांना निवण्यासाठी सज्ज व्हायचं. काही वर्षांपूर्वी म्हणजे बाभळीचं झुडूप असताना शेळ्या, बकऱ्या आनंदाने उड्या मारत तिचा तो लवलवणारा लुसलुशीत पाला खायला यायच्या. रस्त्याने शेळ्या फिरायच्या तेव्हा. रस्ते तसे मोकळे होते नि दुतर्फा झाडं होती. बाभळीला त्यामुळेच कोणताही न्यूनगंड, भय वाटत नसावं. आपल्यापेक्षा अधिक देखणी रक्तपर्णी झाडं पाहत होती ती. त्यांच्या जाती धर्मावरून त्यांची निगा पोषण होत होतं. देशी परदेशी असंख्य नावं. आजोबा पणजोबांच्या काळातली झाडं तर तगडी सुदृढ डौल दाखवत होती. सगळं कसं सुशेगात. अकस्मात दिवस घावाचे आले. चित्र पालटलं. आज हा तर उद्या तो. खुजे, पांगळे, भुंडे, कोणी कसाही कापला जाई. विद्रूप, हतबल. ज्यांच्या रूपाचा हेवा वाटलेला त्यांची अवस्था दयनीय व्हायची. जे वृद्ध, आजारी त्यांना संपवलेलं. जे सामर्थ्यवान त्यांना वश करण्याचा प्रयत्न. प्रलोभनं नि नंतर नेस्तनाबूत करणं. मुळावर घाव घालायचा, पण त्यांना फसवून. अगदी काही दिवसात तो कमनीय भरगच्च वटवृक्ष निर्जीव होत निपचित पडायचा. हे झालं कसं म्हणत हळहळ किंवा सन्नाटा. मध्यमवर्गीय संख्येने कमी व्हायला लागले. आपल्या आसपास हे रणकंदन म्हटल्यावर काही खचले. काहींची ताकद आपसूक कमी झाली, तर काही स्वतःहून बलिदान द्यायला तयार झाले. बाभळीनं हे पाहिलं. तिला वाटलं तिच्यावर परिणाम होणार नाही. तशी ती काटक, स्वतःवर विश्वास असणारी. पण हवेतला ओलावा गेला. ढगातला पाऊस ढगात विरला. उन्हाची काहिली तिलाही सहन होईनाशी झाली. न पाहिलेली कीड तिला सहज कवटाळायला लागली. तशी ती खिन्न झाली. पीतवर्णी फुलांनी पाठ फिरवली. पानं गळतीला लागली.
तेव्हा पुढे काय होणार याचा अंदाज आलाच तिला. सगळ्यांनी साथ सोडली. गेली 2.5 वर्ष ही भाबूड घरासमोर आहे. कधी भली मोठी फांदी पडते खाली उभ्या असणाऱ्या 4 चाकीवर. गाडीचा टप चेनला जातो. एखाद्या दुचाकीचं नुकसान होतं. डीपीवर पडून अख्खी वसाहत अंधारात बुडून जाते. कोणीतरी अर्ज देखील केला, बाभळीला काढा. पादचाऱ्यांच्या जीवाला धोका आहे म्हणे ती. पादचारी हा शब्द खरं तर अस्तं पावलेला. चालण्याकरता रस्ता आहेच कुठे. फुटपाथ मुख्य रस्त्यात कधी विलीन झाले ते समजलंच नाही. त्यांच्यावरचं अतिक्रमण काढता काढता तेच अलगद अतिक्रमणात गेले. त्यांच्याबरोबर पांथस्तही गेला. त्याच्या डोक्यावर सावली धरणारी झाडं गेली. पादचारी असेलच तर ते देखील स्वतःला जपू लागले. नाकासमोर चालणारे ते डोक्यावर नजर ठेवून चालू लागले. ही बाभूळ त्यांनी लक्षात ठेवली. रस्ता बदलून ते चालू लागले. आपल्यावर घाव घालायला कोणी तात येत नाही असं तिला वाटणं साहजिकच. आधीच जीर्णशीर्ण. आज उद्या ती मुळापासून नष्ट होणार म्हणूनही कुणी पाहिलं नाही. पण आता हे अस्तित्व मिटवण्याची तिची धडपड मी रोज पाहते. फारसा वारा नसताना देखील एखादी फांदी पडते. कधी कट्ट आवाज तर कधी चाहूल न करत बेसावतपणे 2-3 पोकळ फांद्या जमिनीवर पडलेल्या दिसतात. जाणवतं आता ही स्वतःला संपवायला निघाली. निसर्गात हा दखलपात्र गुन्हा नाही. तिला नाकारण्याचे शेकडो प्रयोग तिने पाहिले. आता कधीही ती स्वतःला संपवणार. निदान जाता जाता तरी तिला सुख मिळावं, असं काहीतरी घडावं असं वाटलं. परवाच वातावरण थोडं बदललं. उन्हाचा तडाखा इतका प्रचंड होता तरी हळूच झुळूक आली. बाभळीकडे पाहिलं तर भर दुपारी त्या निष्पर्ण बाभळीवर चातक बसलेला. तो पाऊसदूत, काकुळतीनं वाट पाहणाऱ्याला दिलासा देणारा. इतका महत्त्वाचा निरोप सांगण्यासाठी त्याने बाभळीची निवड केली. तो आला तशा साळुंक्या, पोपट, चिमण्याही आल्या. बोलता बोलता शाळा भरली की या पक्ष्यांची. आपण कुठे बसलो आहोत याचं त्यांना भान नव्हतं. त्या काळपट, पोकळ, शुष्क काष्ठावर ते निर्धास्त टेकले होते. त्या काष्ठाचं अलगद चंदन झालं.